नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे मुंबईमधील अंधेरी भागातील। एक दिवस अंधेरीमधील 4 बंगलो परिसरात एका रस्त्याच्या कडेला फुटपाथवर एका तरुणीचा मृतदेह आढळला। हा मृतदेह पहाटेच्या 4च्या सुमारास काही तरुण मुलांना दिसला आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं। पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला। जेव्हा मृतदेह पोलिसांनी पाहिला तेव्हा त्या तरुणीपाशी कोणताच पुरावा नव्हता, ज्यामुळे समजेल की ही तरुणी कोण आहे। म्हणजे फोन, आयडी कार्ड असा कुठलाच पुरावा नव्हता। तेव्हा पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले। आजूबाजूच्या काही कॅमेऱ्यांमध्ये दिसून आले की ही तरुणी एकटीच फुटपाथवरून चालत जात आहे। याचा अर्थ ह्या तरुणीला कोणीतरी लुटले आहे किंवा तिला अटॅक किंवा चक्कर आली आणि ही खाली पडली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला। असे विविध तर्क पोलीस लावू लागले। परंतु पोस्टमॉर्टममध्ये वेगळीच गोष्ट निदर्शनास आली। ती म्हणजे मृत तरुणीच्या शरीरात प्रचंड प्रमाणात ड्रग्ज आणि गांजाचे प्रमाण दिसून आले आणि तिचं हृदय बंद पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला। परंतु ही मुलगी कोण हे अद्यापही स्पष्ट झाले नव्हते। त्यामुळे लवकरात लवकर या मुलीचा पत्ता, नाव शोधणं गरजेचं होतं। म्हणून पोलिसांनी 4 बंगला परिसरात चौकशी सुरू केली आणि काही तासांमध्येच समजले की ही मुलगी म्हणजे राही शहा। ती गुजरातमधील अहमदाबादमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आली होती। राही आपलं करिअर करण्यासाठी जेव्हा मुंबईमध्ये आली तेव्हा तिने खूप सारी स्वप्न पाहिली होती। म्हणजेच आपण एक मोठी अभिनेत्री होऊ, प्रसिद्धीच्या झोतात येऊ। परंतु राहीच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी घडलं, ज्यामुळे राहीला आपलं आयुष्य गमवावं लागलं। राही अंधेरीमधील 4 बंगला परिसरात एका फ्लॅटमध्ये काही इतर कलाकारांसोबत राहत होती। तेव्हा पोलिसांनी तिच्याबद्दल तिच्या रूममधील इतर मुलींची चौकशी करण्यास सुरुवात केली। तेव्हा समजले राही ही एक उत्तम बेली डान्सर होती आणि ती एका सुरेंद्र नावाच्या मुलासोबत बेलीचे क्लास घेत होती आणि इतर वेळी ऍक्टिंगचे ऑडिशन्स देत होती। परंतु अजूनही तिला हवे तसे ऍक्टिंगचे काम मिळाले नव्हते। परंतु खर्च भागवण्यासाठी ती बेली डान्सचे क्लासेस घ्यायची आणि हे क्लास सुरेंद्रच्या क्लासमध्ये घेत होती। बाकी तिच्याबद्दल पोलिसांना काही वेगळी माहिती मिळाली नाही। पोलिसांनी सुरेंद्रला तपासासाठी बोलवले। जेव्हा पोलिसांनी सुरेंद्रला तपासासाठी बोलवले आणि सुरेंद्रला समजले की राहीचा मृत्यू झाला आहे, तेव्हा सुरेंद्रने आपला फोन बंद केला आणि तो आपल्या गावी निघून गेला। सुरेंद्रने आपला फोन बंद केला आणि आपलं सामान घेऊन तो लगेच नागपूरच्या दिशेने रवाना झाला। सुरेंद्र हा मूळचा नागपूरचा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरेंद्र जवळ एक पल्सर गाडी होती। झालं असं की जेव्हा सुरेंद्रला पोलिसांचा फोन आला तेव्हा सुरेंद्रने सांगितले की राही माझी चांगली मैत्रीण आहे, मी लगेच पोलीस स्थानकात येतोय असं म्हणून सुरेंद्रनं फोन बंद केला। त्याने आपले सामान घेतले आणि आपल्या पल्सर गाडीवरून तो आपला फोन बंद करून फरार झाला। काही वेळाने पोलिसांनी पुन्हा सुरेंद्रला फोन केला तेव्हा पोलिसांना सुरेंद्रचा फोन बंद लागला। पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला। पुढील काही तासातच पोलीस सुरेंद्रच्या क्लासवर पोहोचले। तोपर्यंत राहीच्या घरी हा सगळा प्रकार समजला होता। शहा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता। पोलिसांनी राहीचा मृत्यू अतिनशा केल्यामुळे झाला असं सांगितलं। जेव्हा पोलीस सुरेंद्रच्या क्लासवर पोहोचले तेव्हा 2 विद्यार्थी वाट पाहत उभे होते। ते विद्यार्थीही सुरेंद्र आणि राहीची वाट बघत होते। तिथेही सुरेंद्र नसल्यामुळे पोलिसांनी तिथून सुरेंद्र राहत असलेली रूम गाठली आणि तिथे खरा उलगडा झाला।
सुरेंद्रच्या रूममध्ये सुरेंद्र एकटाच राहत होता. पोलिसांनी त्याच्या घराचे कुलूप तोडले आणि सगळं सत्य समोर आलं. जेव्हा पोलिसांनी सुरेंद्रच्या घराचं कुलूप तोडलं तेव्हा त्या घरात अत्यंत कुबट वास येत होता आणि घरात बऱ्याच ठिकाणी सिगरेट आणि गांजाच्या बिड्यांची थोटकं पडली होती. हे पाहून पोलिसांना वाटलं की या ठिकाणी सुरेंद्र आणि राहीने पार्टी केली असावी आणि त्यानंतर राही निघून गेली असेल आणि त्यामुळे सुरेंद्र घाबरून फोन बंद करून बसला असेल. परंतु तसं काहीच नव्हतं. पोलिसांना याच वेळी अजून एक पुरावा सापडला. तो म्हणजे सुरेंद्रच्या बेड शेजारी हॉस्पिटलमध्ये वापरतात ते इंजेक्शन मशीन होतं. म्हणजे एखाद्या पेशंटला भूल देण्यासाठी वापरतात ते मशीन आणि त्या मशीनमधील इंजेक्शनमध्ये ड्रग्ज होते. याचाच अर्थ हे इंजेक्शन राहीनं घेतलं असावं किंवा तिला दिलं असावं. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली आणि आजूबाजूला चौकशी देखील केली. सुरेंद्र हा नागपूरचा असल्यामुळे मुंबई पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळवलं. राहीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सुरेंद्र लगेच मुंबई सोडून पळून गेला होता आणि तो नागपूरलाच चालला होता. सुरेंद्र मुंबईहून बाय रोड नागपूरकडे निघाला होता. मुंबई ते नागपूर तसं खूप अंतर आहे, साधारण 1 दिवसाचा प्रवास. आणि सुरेंद्र घरी पोहोचेपर्यंत पोलीस सुरेंद्रच्या घरी पोहोचले होते. जेव्हा सुरेंद्र घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घरात नागपूर पोलीस बसलेच होते आणि पोलिसांनी सुरेंद्रला ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. सुरेंद्रला खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरेंद्रनं आपला बचाव करत सांगितलं की राही मला आवडत होती आणि तिच्यासोबत माझे सतत शारीरिक संबंध होत होते, परंतु मागील काही दिवसांपासून ती एका मुलासोबत सतत फिरू लागली होती, कारण तो मुलगा तिला एका फिल्ममध्ये काम देणार होता आणि तिचे त्याने कास्टिंगही केले होते. मागील 4-5 दिवसांपासून राही क्लास बंद करण्याच्या तयारीत होती आणि तिनं मला तसं सांगितलंही होतं. आणि याच मुद्द्यावरून राही आणि सुरेंद्रचं बोलणं झालं. यावर सुरेंद्रने अगदी आनंदात तिला सांगितलं की तू क्लास सोडत आहे ही चांगली गोष्ट आहे, तुझी प्रगती होतीये, मला आनंद आहे या गोष्टीचा. तू खरंच क्लास बंद कर आणि ऍक्टिंगवर काम कर, माझी काहीच हरकत नाही. आता राहीला वाटलं की सुरेंद्र खुश आहे. यावर सुरेंद्रने राहीला आज शेवटची पार्टी करूयात म्हणून घरी घेऊन जायचा प्लॅन केला आणि त्यात तो यशस्वी झाला. सुरेंद्रने घरी गेल्यानंतर राहीला गांजा पाजला व तो सेक्स करण्यासाठी तिला प्रवृत्त करू लागला, परंतु राहीने नकार देण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरेंद्रने तिला बळजबरी न करता सोडून दिले आणि बोलता बोलता ड्रग्ज पाजले. थोड्या वेळाने राहीला चक्कर येऊ लागली. ती तशीच बेडवर पडली. हे पाहून सुरेंद्रने एक युक्ती लढवली. ती म्हणजे इंजेक्शन देऊन तिला पुढचे बराच काळ नशेत ठेवायचे. म्हणून त्याने एक इंजेक्शन मशीन आणलं. त्या मशीनमधून राहीला ड्रग्ज दिले, तेही थोडा थोडा वेळ ब्रेक देऊन. आणि राही जेव्हा बेशुद्ध आहे तेव्हा तिच्यावर अत्यंत विकृतपणे त्याने शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार राहीच्या मृत्यूच्या आधी 2 दिवस सुरू होता. मध्यरात्री अचानक राहीला जाग आली आणि ती घरातून निघून गेली. तेव्हा सुरेंद्र झोपलेला होता. जेव्हा सुरेंद्र सकाळी उठला तेव्हा राही गायब झाली होती. सुरेंद्रला जेव्हा समजलं की राही निघून गेलीये तेव्हा त्यानं राहीला फोन केला. राहीचा फोन त्याच्या रूममध्येच होता. राही सुरेंद्रच्या घरातून जेव्हा निघून गेली तेव्हा ती प्रचंड नशेत होती. राहीला अतिनशेमुळे आणि झालेल्या अत्याचारामुळेच आपला जीव सोडावा लागला हे इथं सिद्ध झालं. नागपूर पोलिसांनी सुरेंद्रला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. सुरेंद्र विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटकही झाली. परंतु पोलिसांना एक गोष्ट प्रखरपणे लक्षात आली, ती म्हणजे सुरेंद्रने जर भेटून सांगितलं असतं
की मला काही माहीत नाही तर तपास करणं अवघड झालं असतं. परंतु सुरेंद्रने फोन बंद केल्यामुळे त्याला पकडणं व आरोपी म्हणून सिद्ध करणं अतिशय सोपं झालं. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या पर्वामध्ये अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.